नमस्कार मैत्रिणींनो, तर जय गंगा मैया. आज आपण आहोत हरिद्वारमध्ये आणि तुमचं स्वागत करते मी माझ्या चॅनलवर. तर आजचा दिवस आपल्याकरता खूपच सुंदर आहे. आम्ही निघालोय हरिद्वार येथून आमच्या स्वतःच्या गाडीने एका नवीन प्रवासाला. तर डेस्टिनेशन आहे यमुनोत्रीच्या दिशेने बरकोट. आपला सुरू झाला प्रवास आणि थोडं प्रवासातच आपल्याला गंगा मैयाचं सुंदर असं सकाळचं रूप बघायला मिळालं. सकाळी आम्ही लवकरच निघालो. तर हरिद्वारच्या प्रसिद्ध खाऊ गल्लीतून निघताना खमंग ढोकळे आणि पोहा पॅक करून घेतले. गाडीतून निसर्गाचं सौंदर्य बघत बघत नाश्ता केला, कारण आम्हाला माहिती आहे प्रवास अजून बराच लांबचा आहे. आमच्या फॅमिलीसोबतचा प्रवास तुम्हाला कसं वाटतंय ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आता आपण दर्शन घेऊया प्रकाशेश्वर महादेव मंदिर, जे देहरादूनला जाताना आपल्याला वाटेतच लागते. या मंदिराचे दर्शन घेऊनच आपल्याला पुढील उत्तराखंड चारधाम यात्रेचा प्रवास करावा लागतो. प्रकाशेश्वर महादेवाचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात स्फटिकापासून तयार केलेले आकर्षक असे शिवलिंग आहे. त्यावर प्रकाश पडल्यावर ते खूप सुंदर दिसतं. मंदिरात येणाऱ्या सर्व भक्तांसाठी रोज महाप्रसाद आणि चहाची व्यवस्था मोफत केल्या जाते. प्रकाशेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर आपली गाडी निघाली पुढील प्रवासाला, म्हणजे मसुरीला. मसुरीच्या घाटामध्ये जशी जशी गाडी वर चढायला लागली तसे तसे वातावरणात बदल व्हायला लागले आणि निसर्गरम्य दृश्य आपल्याला दिसायला लागले. मसुरीचे घाटसुद्धा खूपच सुंदर आहे. तर आपला घाटांचा प्रवास इथून सुरू झालेला आहे. पुढे आपल्या पूर्ण प्रवासामध्ये वळणदार घाट, निसर्गरम्य दृश्य आपल्याला बघायला मिळतीलच. तर इथूनच चारधाम यात्रेची सुरुवात होत असल्यामुळे तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक लागलेली आहे. तर आता आपली गाडी थांबलेली आहे मसुरीला आणि पुढे आपल्याला लागेल मसुरीचा मॉल रोड. तर मसुरीला सुद्धा पहाडांची राणी असं बोललं जातं. तुम्हाला अगर इथे स्टे करायचं असेल तर मसुरीसुद्धा पाहण्यासारखा आहे. इथला मॉल रोड, इथला पहाडी भाग आणि त्यानंतर केम्प्टी फॉल. चला तर मग आपला घाटाघाटांचा रस्ता सुरू झालेला आहे. एका बाजूला तुम्हाला छान पहाडी भाग दिसेल तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला नद्यांचा भाग दिसेल. चला तर मग आता आपल्या समोर आहे केम्प्टी फॉल. केम्प्टी फॉल बघायला सुद्धा भरपूर लोक इथे येतात. मसुरी सोडून जसे बरकोटच्या दिशेने आपण निघालो तसा सुरू होतोय स्वप्नातील सुंदर प्रवास. वळणदार घाटांची तर सुरुवात झालेलीच आहे. त्याचबरोबर गाडीच्या खिडकीतून थंड थंड हवा जाणवायला लागलेली आहे. आता आपण आलेलो आहोत केम्प्टी फॉल एरियामध्ये. इथेच हा छान धबधबा आपल्याला बघायला मिळतो. कुणाला अगर फोटोशूट वगैरे करायचं असेल तर आपण इथे थांबून फोटोशूट वगैरे सुद्धा करू शकतो. परंतु आपल्याला पुढे निघायचं असल्यामुळे आपण निघालो पुढच्या प्रवासाला. या पहाडी प्रवास आणि वळणदार रस्त्यांमध्ये आपली तब्येत तर खराब होणारच आहे. तर मग अशा वेळेस काय करावे? शक्यतो पुढे बसावे, बाहेरच्या खिडकीकडे किंवा स्थिर वस्तूकडे एकटक बघावे, मान खाली घालून बसू नये. जसे मोबाईल बघताना, पुस्तक वाचताना जितकी होईल तितकी फ्रेश हवा घ्यावी. सुरक्षित ठिकाणी गाडी थांबून थोडासा छोटासा ब्रेक घ्यावा. तुम्ही अगर पहाडांचा प्रवास करायला निघाले असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण भरपूर जणांना मळमळ, चक्कर किंवा उलटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे. प्रवासापूर्वी जड जेवण घेणं टाळावं, हलकं जेवण करावे. उपाशीपोटी तर अजिबात राहू नये. त्याकरता गोळ्या, औषधी सुद्धा कायम आपल्या जवळ असू द्याव्या. या पहाडी रस्त्यांवर आमच्या सोबत अनेक प्रवासी गाड्याही पुढे जाताना दिसत आहे. प्रत्येक जण निसर्गाचा आनंद घेत आपल्या प्रवासाला निघाला आहे. त्यांच्या गाड्यांसोबत आपली गाडी सुद्धा डेस्टिनेशनला निघाली आहे. जशी जशी आपली गाडी पुढे निघाली तसं तसं निसर्गाचं रूप सुद्धा बदलायला लागलं. खूप सुंदर असं पहाडी दृश्य मी तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करते आहे. इथे आहे माझ्या मागे छान असा व्ह्यू आणि इथे आहे आमची तर मैत्रिणींनी तुमच्यासाठी काही व्ह्यू घेऊन आलेला आहोत पहाडी भागाच्या वळणदार रस्त्यांची. तर त्याचा आनंद सुद्धा तुम्ही घ्या आमच्या नजरेतून. आमच्या या प्रवासातली सगळ्यात खास गोष्ट म्हणजे
आमची स्वतःची कार आम्ही आणलेली होती आणि त्याचबरोबर आमचे साहेब स्वतः ड्राईव्ह करत होते. याचा आम्हाला खूप आनंद झालेला होता. ड्रायव्हर वगैरे आम्ही सोबत घेतलेला नव्हता. त्यांनी स्वतः या पूर्ण पहाडामध्ये गाडी चालवलेली आहे. पुढच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही घेतला छोटासा टी ब्रेक. त्यानंतर केला आम्ही फोटोशूट आणि मग केला आमचा प्रवास कंटिन्यू. मग काय, पहाडी भाग आणि वातावरण बदलणार नाही असं होणार नाही. खूप सुंदर असं पावसाचं आगमन झालं आणि पहाडातला पहिला पावसाचा आनंद आम्ही घेतला. प्रवासाचा थकवा विसरायला लावणारे हे सौंदर्य आम्ही मनापासून एन्जॉय करतोय. खरंच हा पहाडी प्रवास जितका पुढे जातोय ना तितका सुंदर होत चाललाय. आता इथलं वेदर झालंय चेंज. 1 किलोमीटर अर्धा किलोमीटर आम्ही मागे आहोत. तिथेच वेदर चेंज झालं. पाऊस थोडा बारीक बारीक पाऊस यायला सुरुवात झाली पूर्ण नाही उडायची बदलला झाल्यामुळे आणि चैतन्य पुढच्या सीटवर बसलेला आहे आणि साहेबांचं पहाडी प्रवासाचा आनंद घेत घेत फायनली आम्ही पोचलो बरकोटच्या चेक पोस्टला आणि तिथे चेक झाले आमच्या गाडीचे डॉक्युमेंट्स आणि रजिस्ट्रेशन. तर चला मग आता बघूया आपण GMVMचे रूम कसे आहेत. तर फायनली आम्ही पोचलोय GMVMला म्हणजे गढवाल मंडल विकास निगम यांच्या डोरमेंट्री रूमला. तर या डोरमेंट्रीमधील बेड एकदम स्वच्छ नीटनेटके आहेत आणि राहण्यासाठी अतिशय कम्फर्टेबल आहेत. तर या GMVMला आपल्याला चहा नाश्ता जेवण सगळं अवेलेबल आहे. इथे करायचं आहे आपल्याला 2 रात्रीचा स्टे. आम्ही थोडा वेळ आराम केला. त्यानंतर आम्ही फ्रेश झालो. चहा घेतल्यानंतर आम्हाला जायचं होतं गाडीजवळ ठराविकच सामान आणायला जे सकाळी उठून आम्हाला लागणार होतं. पप्पा मम्मी गेले आहे सामान आणायला. मला वरती सोडून गेले आहे आणि हे काही लोक आहे हे पण मुंबईचेच आहे आणि हे आमचे रूममेट्स आहे. तर हे आता वरती येत आहे आणि हे खाली जात आहे सामान घ्यायला. आपल्या गाडीतून आपल्याला लागणारे सामान वर आणायचे होते जसे मोबाईल चार्जर मेडिसिन आणि उद्यासाठी लागणारे कपडे. आजचा हा आमचा प्रवास खूपच छान आणि सुंदर असा झाला. तर तुम्हाला आमचा हा हरिद्वार ते बरकोटपर्यंतचा प्रवास कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय मा गंगे हर हर गंगे.